जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, DRDOने नुकतीच चाचणी घेतलेल्या स्वदेशी तंत्रज्ञान क्रूझ क्षेपणास्त्राला काय नाव देण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच या क्षेपणास्त्राला निर्भय हे नाव देण्यात आलेलं आहे. व या क्षेपणास्त्राची निर्मिती एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटद्वारे करण्यात आली आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. S&P ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सच्या अहवालानुसार आशिया पॅसिफिक प्रदेशातील शीर्ष 50 बँकांमध्ये अव्वल स्थान कोणत्या बँकेने पटकावले आहे? तर आता जी शीर्ष 50 बँकांची जी यादी आहे, यात इंडस्ट्रीयल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना या बँकेने प्रथम स्थान पटकावलेलं आहे. आणि पहिल्या 10 बँकांपैकी 6 बँका या चीन या देशामधीलच आहेत. या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर चीनची ॲग्रिकल्चर बँक ऑफ चायना लिमिटेड आहे व तिसऱ्यावर चायना कन्स्ट्रक्शन बँक कॉर्पोरेशन आहे व तिसऱ्या क्रमांकावर चायना कन्स्ट्रक्शन बँक कॉर्पोरेशन ही बँक आहे. बरं, भारताच्या किती बँकांनी या यादीमध्ये स्थान मिळवलं आहे? तर भारताच्या 3 बँकांनी या यादीमध्ये स्थान मिळवलेलं आहे. या यादीत SBI ही बँक 20व्या स्थानी आहे, HDFC 33, तर ICICI बँक ही 48व्या क्रमांकावर आहे. आता हा प्रश्न पहा. राष्ट्रीय सुरक्षा गार्डचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता राष्ट्रीय सुरक्षा गार्डचे महासंचालक म्हणून नलिन प्रभात यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे जे नलिन प्रभात आहेत, हे आंध्र प्रदेश कॅडरचे 1992च्या बॅचचे IPS अधिकारी असून ते याआधी जम्मू काश्मीरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत होते व आता त्यांना राष्ट्रीय सुरक्षा गार्डचे महासंचालक बनवण्यात आलेलं आहे. ते आता राष्ट्रीय सुरक्षा गार्डचे महासंचालक म्हणून कधीपर्यंत कार्य करतील? तर 31 ऑगस्ट 2028 पर्यंत ते या पदावर कार्य करतील. बरं मित्रांनो, आता इंटेलिजन्स ब्युरोमध्ये विशेष संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सपना तिवारी यांची IB मध्ये विशेष संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या याआधी IB मध्ये अतिरिक्त संचालक म्हणून कार्यरत होत्या व आता विशेष संचालक म्हणून कार्य करतील. यासच इतर सुद्धा काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या झाल्या आहेत, त्यासुद्धा आपण एकदा पाहून घेऊया. तर पहा, नवे नौदल प्रमुख म्हणून दिनेश कुमार त्रिपाठी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ते 30 एप्रिलपासून आपला कार्यभार स्वीकारतील. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या सचिवपदी सौरभ गर्ग, भारत पेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नलिन नेगी, टपाल खात्यात सचिव म्हणून वंदिता कोल, CBIच्या सहसंचालकपदी अनुराग कुमार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे सदस्य म्हणून सच्चिदानंद मोहंती, जागतिक बँकेच्या आर्थिक सल्लागार समितीवर राकेश मोहन, तर US इंडिया टॅक्स फोरमचे प्रमुख म्हणून तरुण बजाज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 3. अलीकडेच भारताने कोणत्या देशाला ब्राह्मोस क्षेपणास्त्राची पहिली खेप सुपूर्द केली आहे? तर आता भारताने ब्राह्मोस क्षेपणास्त्राची पहिली खेप ही फिलिपिन्स या देशाला सुपूर्द केलेली आहे. मित्रांनो, फिलिपिन्सने 2022 मध्ये ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदीसाठी भारतासोबत करार केला होता व आता त्या करारानुसार भारताने हे ब्राह्मोस क्षेपणास्त्र फिलिपिन्स या देशाला सुपूर्द केले आहेत. या क्षेपणास्त्राचं वैशिष्ट्य म्हणजे हे क्षेपणास्त्र पाणबुडी, जहाज, विमान आणि जमिनीवरून सुद्धा प्रक्षेपित केलं जाऊ शकतं. याची स्पीड किती आहे? तर 2.8 मॅक इतकी याची स्पीड असून हे क्षेपणास्त्र 290 किलोमीटरपर्यंत लक्ष्य भेदू शकतं. आणि मित्रांनो, आता भारत आणि रशियाशिवाय हे क्षेपणास्त्र असलेला फिलिपिन्स हा जगातील एकमेव देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 2024चा माल्कम आदिशेशिया राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर आता 2024चा माल्कम आदिशेशिया पुरस्कार हा सुरिंदर यश जोतका यांना जाहीर झालेला आहे. हे जे सुरिंदर जोतका आहेत, हे JNU मध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत व आता त्यांची या माल्कम आदिशेशिया पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. बरं, या पुरस्कारामध्ये बक्षीस स्वरूप किती रोख रक्कम देण्यात येते? तर या पुरस्कारामध्ये बक्षीस स्वरूप 2 लाख रुपये देण्यात येतात. या पुरस्काराबरोबरच एलिझाबेथ आदिशेशिया पुरस्कारांची सुद्धा घोषणा करण्यात आली आहे व हा पुरस्कार विकास कुमार यांना जाहीर झाला आहे. हे जे विकास कुमार आहेत, हे आजिम प्रेमजी विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहेत. त्यांना या पुरस्काराअंतर्गत किती रोख रक्कम देण्यात येईल? तर त्यांना या पुरस्काराअंतर्गत पुरस्कार स्वरूप 1 लाख रुपये देण्यात येतील. बरं, 2023चा माल्कम आदिशेशिया पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर 2023चा पुरस्कार अर्थतज्ज्ञ उत्सा पटनायक यांना देण्यात आला आहे. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण पुरस्कार देण्यात आले आहेत, ते एकदा आपण रिवाईज करून घेऊया. तर पहा, 2023चा सरस्वती पुरस्कार हा प्रभा वर्मा यांना जाहीर झाला आहे. 2024चा एबेल पुरस्कार मिशेल पिएरेटाला ग्रांट, 2023चा महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, VSI पुरस्कार दीपा भंडारे, ACM ट्युरिंग पुरस्कार AV विग्डरसन,
सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार, 60 पॅराशूट फील्ड हॉस्पिटल, प्रिझगर आर्किटेक्चर पुरस्कार रिकेन यामामोटो, कर्नल सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्कार रवी शास्त्री, 2023 साठीचा आसाम वैभव पुरस्कार रंजन गोगोई, तर एम.एस. स्वामीनाथन पुरस्कार हा प्रोफेसर बी.आर. कंबोज यांना देण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 5, राष्ट्रीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची निवड करण्यात आली? तर आता राष्ट्रीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक म्हणून हरेंद्र सिंग यांची निवड करण्यात आलेली आहे. मित्रांनो, याआधी जेनेकी शॉपमन हे महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक होते, पण आता त्यांनी राजीनामा दिल्यानंतर हरेंद्र सिंग यांची यावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे जे हरेंद्र सिंग आहेत हे माजी भारतीय हॉकीपटू असून त्यांना द्रोणाचार्य पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. बरं, आता ते महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून कधीपर्यंत कार्य करतील? तर 2028 पर्यंत ते महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून कार्य करतील. त्यांनी याआधी 2014 मध्ये भारतीय पुरुष कनिष्ठ संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्य केलं होतं. तसेच 2017 मध्ये आशिया कप जिंकणाऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक म्हणून देखील त्यांनी कार्य केलं होतं. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे, तर नुकतेच कोणत्या देशाने पिओलॉजी 1-2 या विमानविरोधी क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे? तर आता जे पिओलॉजी क्षेपणास्त्र आहे हे उत्तर कोरिया या देशाचं क्षेपणास्त्र आहे. याबरोबरच उत्तर कोरियाने हॉसल 1 RA-3 या क्रूझ क्षेपणास्त्राची देखील चाचणी घेतलेली आहे. या दोन्ही क्षेपणास्त्राची नावे लक्षात ठेवा, पिओलॉजी आणि हॉसल 1 RA-3 ही क्षेपणास्त्र उत्तर कोरिया या देशाची आहेत. प्रश्न क्रमांक 7, समुद्रमंथन या पौराणिक कथेमधील वासुकी या सापाचे जीवाश्म कोणत्या राज्यात सापडले आहेत? तर हा जो वासुकी साप आहे या सापाचे जीवाश्म गुजरात या राज्यामध्ये सापडले आहेत. हे जे जीवाश्म आहेत हे एकूण 4.70 कोटी वर्षे जुने असून याचा शोध IIT रुडकीच्या शास्त्रज्ञांनी कच्च्या पंदरोलाइटनाइट खाणीत लावला आहे. आणि मित्रांनो, हा जो वासुकी साप आहे याची लांबी ही एकूण 49 फूट इतकी होती. सध्या जो सर्वाधिक लांबीचा ॲनाकोंडा आहे त्याची लांबी फक्त 25 फूटच आहे. म्हणजेच हा जो वासुकी साप आहे हा या ॲनाकोंडापेक्षा दुप्पट लांबीचा होता. प्रश्न क्रमांक 8, कोणत्या कंपनीने लामा 3 भाषेद्वारा समर्थित नवीन AI सहाय्यक लॉन्च केला आहे? तर आता लामा 3 भाषेद्वारा समर्थित नवीन AI सहाय्यक मेटा या कंपनीने लॉन्च केला आहे. प्रश्न क्रमांक 9, मित्रांनो, अलीकडेच प्रसार भारतीने दूरदर्शनच्या हिंदी वृत्तवाहिनी DD न्यूजच्या लोगोचा रंग भगवा केला आहे. तर याआधी या लोगोचा रंग कोणता होता हेच आपल्याला सांगायचं आहे. तर हा जो लोगो होता हा याआधी लाल रंगाचा असा होता व सध्या आता याचा रंग भगवा करण्यात आलेला आहे. याबरोबरच ही माहितीसुद्धा नोट करून घ्या, याआधी हिरव्या रंगाच्या पार्श्वभूमीवरील भगव्या रंगातील दूरदर्शनच्या पहिल्या लोगोचे अनावरण 1976 मध्ये इंदिरा गांधी यांनी केले होते. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी सिव्हिल सेवा दिन कधी साजरा केला जातो? तर आता जो सिव्हिल सेवा दिवस आहे हा दरवर्षी 21 एप्रिल रोजी साजरा केला जातो. हा जो दिवस आहे हा 21 एप्रिल रोजीच का साजरा केला जातो? तर 21 एप्रिल 1947 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी नागरी सेवकांना स्टील फ्रेम ऑफ इंडिया असं म्हटलं होतं. त्याच्या स्मरणार्थ 2006 पासून हा दिवस 21 एप्रिल रोजी साजरा करण्यात येत आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या संस्थेने भारतातील पहिली मोबाईल वैद्यकीय उपकरण कॅलिब्रेशन सुविधा सुरू केली आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.